हॅलो, नमस्कार. आज आपला हा फर्स्ट सेशन असणार आहे आणि पहिले तर कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्हा सगळ्यांना की तुम्ही फायनली ह्या कोर्सला ॲडमिशन घेतलं आहे आणि स्वतःत काहीतरी इन्व्हेस्ट करण्यासाठी तुम्ही पहिल्यांदाही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. बिकॉज आपण काय करतो की ट्रेडिंग, स्टॉक मार्केट किंवा कुठच्याही गोष्टीत डिरेक्टली घुसणं, डिरेक्टली पैसे गुंतवणं प्रेफर करतो रादर दॅन स्वतःच्या नॉलेज, स्वतःच्या लर्निंगमध्ये इन्व्हेस्ट करण्यापेक्षा. बट मला एक खरोखर हे सांगताना आनंद होतो आहे तुम्हाला की तुम्ही जे स्वतःत इन्व्हेस्ट करायचं पहिलं डिसिजन घेतलं आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. बिकॉज मी पण जेव्हा माझी जर्नी सुरू केली होती, सुरुवातीला माझ्या अशाच चुका झाल्यात की मी जिथे डिरेक्टली मार्केटमध्ये गेलो, डिरेक्टली जाऊन ट्रेड घेतले, मग लॉसेस केले आणि मग समजलो की ओके बाबा, असं होत नाही आहे. सो आपल्याला पहिलं शिकणं गरजेचं आहे आणि जर रेग्युलर व्यवस्थित कुठच्यातरी चांगल्या मेंटॉर, चांगल्या टीचरकडून मी ट्रेन झालो, तर ह्या जर्नीत नक्कीच मला त्याची मदत होऊ शकते. हे मला कुठेतरी खूप लेट रिअलाईज झालं. बट त्याचमुळे मी जेव्हा हा वर्कशॉप तुमच्यासोबत घेतला होता, तेव्हा मी तुम्हाला म्हणून सांगितलं की पहिली स्टेप असते स्वतःत इन्व्हेस्ट करणं आणि वन्स यू इन्व्हेस्ट इन युअर सेल्फ, त्यानंतर तुम्हाला चांगल्या गोष्टी समजता येतात, शिकता येतं आणि प्रॉपरली तुम्ही गाईडलाईन्स जर फॉलो केलं तर यू कुड डेफिनेटली बिकम अ सक्सेसफुल ट्रेडर. ओके. सो आजचा कोर्स हा जो आपण ॲडव्हान्स कोर्स म्हटलेला आहे, तर साधारण तुम्हाला या कोर्सची मी माहिती देण्यासाठी हा फर्स्ट इंट्रोडक्शन लेक्चर असणार आहे की हा कोर्स काय असणार आहे, ह्यात आपण काय सिलेबस ठेवला आहे आणि आपण काय स्टेप बाय स्टेप कसे जाणार आहोत, किती टोटल लेक्चर्स असणार आहेत. ओके. सो ट्रेडिंगचा हा जो ॲडव्हान्स कोर्स आहे, हा आपला ह्या कोर्समध्ये आपल्याला टोटल असणार आहेत 24 लेक्चर्स. ओके. टोटल आपल्याला 24 लेक्चर्स असणार आहेत आणि त्यानंतर 24 लेक्चर्स बरोबरच काय सिलेबस आहे हा पण मी तुम्हाला आज दाखवणार आहे. पण त्यापूर्वी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे आणि ती सगळ्यांनी फॉलो करायलाच पाहिजे. बिकॉज एक लक्षात घ्या की ट्रेडिंग किंवा स्टॉक मार्केट ट्रेडिंग, फॉरेक्स ट्रेडिंग, कुठच्याही प्रकारचं ट्रेडिंग असेल, ते कुठेतरी ज्या गोष्टींमध्ये पैसा इन्व्हॉल्ड असतो, एक बिझनेस असतो किंवा एक सिरियसनेस त्याच्यात तुमचा हवा. जर तुमचा सिरियसनेस असेल आणि तुम्ही तेवढ्या सिरियसली, जसं मी तुम्हाला गाईडलाईन्स देतोय, जसं शिकवतोय, तसं जर प्रॉपरली तुम्ही शिकत गेलात आणि प्रॉपरली सगळ्या गोष्टी फॉलो केलात, तरच यू कॅन बिकम अ सक्सेसफुल ट्रेडर. ओके. हे नीट लक्षात ठेवा. हे मी सुरुवातीलाच ह्यासाठी सांगतोय कारण मला फेक किंवा खोटी आश्वासनं, खोटे होप्स द्यायला आवडत नाहीत. ओके. मी जे रिअलिस्टिक असतं, प्रॅक्टिकल असतं, त्याच गोष्टी सांगतो, शेअर करतो आणि हाच कोर्स जो काय मी बनवला आहे, हा मी एक्सपिरियन्स केलेत, मी टेस्ट अँड ट्राय केलेल्या गोष्टी आहेत आणि त्यानंतर मी या कोर्समध्ये इन्व्हॉल्व केलेल्या आहेत. असं ह्याच्यातली कुठचीही गोष्ट नाही आहे की जी मी स्वतः एक्सपिरियन्स केलेली नाही आहे किंवा मी बघितलेलीच नाही आणि मी डायरेक्टली शिकवतोय. ओके. एक पहिलं मेन इम्पॉर्टंट आहे की तुम्ही एक डायरी मेंटेन करायची. ओके. एक डायरी तुमची हवी. किती पानांची, काय पानांची, महाग, स्वस्त, इट डझंट मॅटर. तुम्ही साधं 200 पानी नोटबुक घ्या, 100 पानी नोटबुक घ्या, मला प्रॉब्लेम नाही. पण ही जी तुमची डायरी असणार आहे, ह्यात तुम्हाला ही डेली तुम्हाला मेंटेन करायची आहे. ओके. डेली तुम्हाला ही डायरी मेंटेन करावी लागणार आहे. तर डेली कशी मेंटेन करणार की डेली जे पण तुम्ही काय शिकताय, ओके, तर प्रत्येक व्हिडिओ बघताना एक नीट लक्षात ठेवा की डायरी सोबत ठेवून त्याच्यात तुम्हाला नोट्स काढायचे आहेत. जर तुमच्या काही शंका असतील, त्या तुम्ही तुमच्या डायरीत जेव्हा नोट्स काढत असणार तेव्हा तुम्ही तिथे शंका, तुमचे प्रश्न लिहू शकतात. बिकॉज जसं मी तुम्हाला प्रॉमिस केले की आठवड्यातनं एक दिवस असा कधीतरी आपण ठेवणार आहोत की जेव्हा तुम्ही इन्स्टिट्यूटला व्हिजिट करू शकता किंवा ऑनलाईन आपण सेशन करू शकतो, ज्यात तुम्ही मला तुमच्या शंका, तुमचे प्रश्न विचारू शकता आणि तिथे मी प्रयत्न करेन ते रिझॉल्व्ह करायचे, ते सॉल्व्ह करायचे. ओके. सो डेली मेंटेन तुम्हाला ही डायरी ठेवावी लागेल की तुम्ही काय लर्निंग करताय, काय शिकताय, काय समजताय, हे तुम्हाला सगळं त्यात मेंटेन करावं लागेल, त्यात लिहावं लागेल. ओके. दुसरं पॉईंट आहे डायरी का लिहावी, तर ह्याने एक तुमचा डिसिप्लिन क्रिएट होतो. ओके. एक डिसिप्लिन क्रिएट होतो. कसा डिसिप्लिन क्रिएट होतो की आपण शाळेत असताना बरेच लोक आता इथे वेगवेगळे एज ग्रुपच्या व्हिडिओ बघणार आहेत, पण प्रत्येकजण तुमच्यातला शाळेत हा गेलेलाच आहे. ओके. शाळेतलंच मी काय एक्झाम्पल देतोय कारण शाळा किंवा स्कूल हीच एक अशी संस्था, इन्स्टिट्यूट होतं की जिथे आपण डिसिप्लिन फॉलो करायचो, जिथे आपल्याला टाइम टेबल असायचा. प्रत्येक अर्ध्या अर्ध्या तासाला कुठचा लेक्चर होणार आहे, कुठचा सब्जेक्ट वाईज आपल्याला त्यांनी टाइम टेबल दिलेला असायचा. प्लस आपल्याला शाळेतही एक डायरी असायची, प्रत्येकाला होती. वेगवेगळ्या शाळा जरी असल्या तरी डायरी प्रत्येकाला असायची. त्यात आपण डेली आपला होमवर्क लिहायचो किंवा काहीतरी रिमाइंडर लिहायचो
आपण ॲबसेंट वगैरे असलो किंवा काय आजारी पडलो तर त्याच्यात आपण लिहून ती डायरी दाखवायचो शाळेत, राईट? सो ते डिसिप्लिन मेंटेन करण्यासाठी तेव्हापासून आपल्याला कुठेतरी ती शिकवलेली गोष्ट होती आहे. पण आपण डे बाय डे जसे मोठे होत गेलो तसे आपण कुठेतरी ते विसरत जातो. तर त्याच्यामुळे डिसिप्लिन जर मेंटेन करायचं आहे तर तुम्हाला एक टाइम टेबल हवं. डायरी जेव्हा तुम्ही मेंटेन करता तर डेली तुम्ही किती तास ट्रेडिंगला देणार आहात, डेली ट्रेडिंग शिकण्यासाठी आणि ॲनालिसिस करण्यासाठी किती वेळ तुम्ही स्केड्यूल करून एक टाइम टेबल बनवणार आहात, ते खूप इम्पॉर्टंट असतं. त्यामुळे ही डायरी बनवायची आणि त्याच्यात डायरी बनवल्यानंतर त्यात डेली आजचा दिवस संपल्यानंतर नेक्स्ट डे सुरू व्हायच्या आदल्या दिवशी तुमचं त्याच्यात प्लॅनिंग हवं की उद्या मी किती वाजता व्हिडिओ बघणार आहे, उद्या मी किती वेळ ह्या व्हिडिओ किंवा ह्या प्रोफेशन ह्या बिझनेसला देणार आहे, मी किती वेळ वारंवार हा व्हिडिओ बघू शकतो, हे तुम्हाला स्वतः कॅल्क्युलेट करावं लागेल. बिकॉज एकदा बघून समजलं वेल अँड गुड, पण जर ज्यांना कोणाला समजत नसेल तर तुम्हाला 2दा 3दा 4दा हा व्हिडिओ बघायचा पॉसिबल तर आहे, बिकॉज म्हणूनच तुम्ही ऑनलाईन लेक्चर घेतलं आहे. बट तुम्ही कितींदा बघताय आणि किती समजून घेताय हे कम्प्लिटली तुमच्यावर डिपेंड करतं. ओके, सो सेकंड मी पॉईंट तुम्हाला सांगितला, डिसिप्लिन मेंटेन करण्यासाठी ह्या डायरीचा आपल्याला खूप उपयोग होणार आहे. ओके, त्यानंतर थर्ड गोष्ट आपण ह्याच्यात अजून एक शेवटचा टॉपिक आपला असणार आहे ज्याला आपण म्हणतो मेंटल हेल्थ डेव्हलपमेंट. ओके, मेंटल हेल्थ डेव्हलपमेंट किंवा MHD तुम्ही म्हणू शकता. तर जसं PhD असतं, PhDत आपण काय करतो, खूप शिकतो किंवा ते कुठेतरी एक हायर नॉलेज आहे, तसंच सेम MHD मेंटल हेल्थ डेव्हलपमेंट हे खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. कारण मेंटल हेल्थ डेव्हलपमेंट जर तुमची व्यवस्थित झाली, मेंटली तुम्ही स्ट्रॉंग असाल, मेंटली तुम्ही इमोशन्स तुमचे कंट्रोल करू शकत असाल, सगळ्या गोष्टी ज्या ट्रेडिंगमध्ये वर्कशॉपमध्ये आपण बोललो होतो त्या सगळ्या गोष्टींवर ओव्हरकम किंवा सगळ्या गोष्टींवर कंट्रोल आणण्यासाठी मेंटली तुम्ही स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे मेंटल हेल्थ डेव्हलपमेंट हा जो एक टॉपिक मी ह्या कोर्समध्ये ठेवलेला आहे, त्यासाठी तुम्हाला हे जे पहिले 2 गोष्टी डायरीत मेंटेन मी करायचं सांगितलं किंवा रोज टाइम टेबल बनवायचं सांगितलं, हे तुम्हाला स्टार्टिंगला सुरू करायचे आहेत. जेव्हा आपण या लेक्चरपर्यंत पोहोचू तोपर्यंत तुमच्याकडे ह्या 1 महिन्याचा टाइम टेबल ऑलरेडी झालेला असणार आहे. ओके, त्याचबरोबर तुम्ही नुसतंच ट्रेडिंगचं नाही, तुम्ही समजा आता मी एक उदाहरण म्हणून सांगतो, समजा तुम्ही इथे तारीख लिहिलेली असेल 1/7/2023. ओके, हा दिवस समजा असेल रविवार. तर अशी जेव्हा तुम्ही इथे तारीख लिहिता त्याखाली तुमचे दिवसाचे टास्क, दिवसाची टू डू लिस्ट तुमची पाहिजे की बाबा आपल्याला काय, वॉच ट्रेडिंग व्हिडिओज. ओके, हा एक आपला टास्क झाला. अजून थोडंसं डिसिप्लिन असाल तर तुम्ही तिथे टायमिंग हे लिहू शकता, 10 AM ला बाबा मी हे बघणार आहे. दुसरं, त्यानंतर समजा तुम्हाला एक्सरसाइज असेल तर एक्सरसाइज फॉर 1 hour किती वाजता तुम्ही करणार आहात, समजा 11 वाजता तुम्ही करणार आहात. तिसरं, त्यानंतर रीड अ बुक, कुठचंही असेल ते, बुक असेल, न्यूजपेपर असेल, काही असेल, किती वाजता, बाबा 12:30ला मी हे मला करायचं आहे. तर असे जेव्हा तुम्ही टू डू लिस्ट असे जेव्हा टास्क बनवणार, आता इव्हनिंगला समजा असेल टेक अ वॉक फॉर 15 minutes, किती वाजता, तर संध्याकाळी 7 वाजता. हे जेव्हा तुम्ही अशी टू डू लिस्ट बनवत जाता, ही मला सवय आहे आणि प्रत्येक सक्सेसफुल ट्रेडर, प्रत्येक सक्सेसफुल बिझनेसमॅन एक डायरी मेंटेन करतो. कारण दिवसाला तुम्हाला 50 कामं करायची नसतात, दिवसाला तुम्हाला 5, 4, 3, 2 जमेल तेवढीच कामं करायची असतात. बट जर तुम्ही डायरी मेंटेन करून टाइम टेबल बनवून केलं तर ती कामं तुम्ही दिवसाच्या पहिल्या सत्रात कंप्लीट करणार आणि त्याच्यानंतरचा दिवस तुमची पर्सनल बाकीची कामं करण्यासाठी, फॅमिलीसाठी तुमच्याकडे टाइम मेंटेन राहतो. ओके, सो त्यामुळे पहिली गोष्ट तुमची पर्सनॅलिटी, तुमचा कॅरेक्टर आणि तुमची मेंटल हेल्थ आपल्याला डेव्हलप करायची आहे, तरच तुम्ही एक सक्सेसफुल बिझनेसमॅन होऊ शकतात. बिकॉज ट्रेडिंग हा बिझनेस आहे आणि ह्या बिझनेसमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी तुम्हाला स्वतःवर खूप काम केलं पाहिजे. बिकॉज सगळं तुमच्या इथनं मेंदूतून जे काय होणार आहे ते होणार आहे. इथे फिजिकल मेहनत कमी आहे, इथे मेंटली मेहनत जास्त आहे. त्यामुळे ज्या गोष्टी मी या सांगतोय त्या स्ट्रिक्टली तुम्ही फॉलो केला तरच तुम्ही ह्याच्यात सक्सेसफुल होऊ शकता. ओके, आता आपण नेक्स्ट बघूया सिलेबस. तर स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल की सिलेबस आपला साधारणतः 23 मी इथे टॉपिक्स काढलेले आहेत आणि ह्या 23 टॉपिक्समध्ये 3 जे शेवटचे टॉपिक्स आहेत ते आपल्या स्ट्रॅटेजीज असणार आहेत. एक स्ट्रॅटेजी 2 डे हायेस्ट हाय अँड 2 डे लोएस्ट लो स्ट्रॅटेजी मी ऑलरेडी तुम्हाला वर्कशॉपमध्ये शेअर केली होती. काही लोकांना कॅल्क्युलेशनमध्ये कन्फ्युजन झालं होतं, काही लोकांना कळली होती, काही लोक कन्फ्युज्ड होती. त्यामुळे
ही परत स्ट्रॅटेजी मी तुम्हाला डिटेलमध्ये इथे एक लेक्चर आपलं असणार आहे डेडिकेटेड टू ओनली दिस वन स्ट्रॅटेजी. त्यामुळे काही तुमचे जे कन्फ्युजन्स होते ते ह्या 21 जो आपला लेक्चर असणार आहे त्याच्यात तुमचे सगळे क्लिअर होतील. सो टेन्शन घेऊ नका. मला आठवतं खूप जणांचे मला मेसेज आले होते की कन्फ्युजन झालेलं आहे. सो टेन्शन नाही. तुम्हाला बेसिक नॉलेज नसल्यामुळे तेव्हा कन्फ्युजन झालं. आता तुम्ही या कोर्समध्ये बघाल तर पहिले जे 20 टॉपिक्स आपले आहेत तिथे तुमचे ते सगळे क्वेरीज क्लिअर होणार, सगळे टॉपिक्स क्लिअर होणार आणि त्यानंतर जेव्हा आपण स्ट्रॅटेजीवर येणार तेव्हा तुम्हाला या स्ट्रॅटेजी क्लिअर कट समजतील, काही त्याच्यात शंका राहणार नाहीत. हे माझं प्रॉमिस आहे. ओके. तर त्याचबरोबर एक आपली 4 डे हायेस्ट आहे, 4 डे लोएस्ट लो पण स्ट्रॅटेजी आहे. तर ह्या 2 स्ट्रॅटेजीजमध्ये असा फरक आहे की सगळ्याच मार्केटमध्ये प्रत्येक स्टॉकमध्ये ही प्रत्येक स्ट्रॅटेजी चालते असं नाही. प्रत्येक स्ट्रॅटेजी वेगवेगळ्या स्टॉक्स वेगवेगळ्या मार्केटसाठी बनलेली आहे. सो ते आपण ह्या वैयक्तिक जे व्हिडिओज आपण बनवणार त्यात आपण हे डिस्कस करणार आहोत. आणि लास्ट जो सप्लाय अँड डिमांड स्ट्रॅटेजी आहे ही स्ट्रॅटेजी तुम्ही इंट्राडेलाही वापरू शकता. जे इंट्राडे करताय, स्कॅल्पिंग करत असाल स्कॅल्पिंगसाठी वापरू शकतात. पोझिशनल लॉंग टर्म करायचं असेल तरी तुम्ही त्याच्यात वापरू शकतात. म्हणून मी ती ह्या कोर्समध्ये इन्व्हॉल्व केलेली आहे. ओके. आणि जेव्हा तुम्ही 2 स्ट्रॅटेजीचे रूल्स फॉलो करतात, समजा तुम्ही सप्लाय अँड डिमांड पण बघताय प्लस तुम्ही 2 डे हायेस्ट आहे 2 डे लोएस्ट लो पण बघताय, तेव्हा तुमची प्रोबॅबिलिटी ऑफ अ सक्सेसफुल ट्रेड वाढत जाते. ओके. सुरुवातीला मी म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट हा जो टॉपिक एक ठेवलेला आहे या कोर्समध्ये, तो ह्याच्यासाठी आहे की ज्या कोणाला इन्व्हेस्टिंग पॉईंट ऑफ व्ह्यूने हा कोर्स करायचा असेल, की त्यांना समजून घेतलं तुम्ही सगळं पण तुम्हाला रोज ट्रेडिंगला वेळ द्यायला जमत नाही, तर तुम्ही म्युच्युअल फंड इन्व्हेस्टिंग त्या टाईपने पण करू शकतात. खूप सारे असे म्युच्युअल फंड्स आहेत ते पण मी शेअर करणार त्या व्हिडिओमध्ये. डेडिकेटेड म्हणून मी तो एक टॉपिकच ठेवला आहे ज्यात तुम्ही साईड बाय साईड म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टिंग करत करत तुमचं कॅपिटल वाढवू शकता. SIP अँड कंपाऊंडिंग पण सेम आहे. SIP म्हणजे जे तुम्ही दर महिन्याला जसं आपण EMI भरतो तसं एक SIP आपण करू शकतो म्युच्युअल फंड्समध्ये, किंवा तुम्ही ट्रेडिंगमध्ये तसं करू शकतात की दर महिन्याला एक सर्टन अमाऊंट मी इन्व्हेस्ट करणार आणि ते कंपाऊंडिंग करत म्हणजे कॅपिटल वाढवत हळूहळू वाढवत जाईल असं. ओके. सो सुरुवातीचे 2 टॉपिक्स आहेत ते ओव्हरऑल सगळ्यांना उपयोगी पडणार आहेत. तुमचं एज काय आहे, तुम्ही ट्रेडर होणार आहात इन्व्हेस्टर होणार आहात ते तुमच्यावर डिपेंड करतं. पण इन्व्हेस्टिंग पॉईंट ऑफ व्ह्यूने पहिले 2 टॉपिक्स मी ठेवलेले आहेत. थर्ड टॉपिकपासनं आपलं पूर्ण ट्रेडिंग ॲज अ ट्रेडर जो सिलेबस सुरू होतोय तो थर्ड टॉपिकपासून सुरू होतोय. पहिले 2 टॉपिक ह्यासाठी समजून घेतले पाहिजेत कारण म्युच्युअल फंड्स कसे चालतात, कारण म्युच्युअल फंडमुळे आपल्या ट्रेडिंगमध्ये पण खूप डिफरन्स येतो. ओके. कारण म्युच्युअल फंड पण ट्रेड करत असतात. त्यामुळे बऱ्याचदा जे आपण म्हणतो मोठे प्लेयर्स, मोठे इन्स्टिट्यूशनल प्लेयर ह्याच्यात म्युच्युअल फंड्स पण असतात. त्यामुळे म्युच्युअल फंडचं पण थोडंसं स्टडी असणं गरजेचं आहे. म्हणून तो टॉपिक मी पहिला ठेवला आहे. त्यानंतर आपण टेक्निकल ॲनालिसिसवर येणार. टेक्निकल ॲनालिसिसमध्ये तुम्ही शिकणार चार्ट्स, म्हणजे ट्रेंड. समजा चार्टमध्ये असं काहीतरी तुम्हाला दिसतं, हे काय असतं, हे पॅटर्न्स काय असतात, किंवा ब्रेकआउट ब्रेकडाऊन मी ठेवलेलं आहे. हा ब्रेकआउट ब्रेकडाऊन काय असतो, आपण काय इथे ट्रेड घेतो. तर हे बरेच सारे असे गोष्टी टेक्निकल ॲनालिसिसमध्ये आपण शिकणार आहोत. आणि त्यानंतर आपण सपोर्ट अँड रेजिस्टन्स, ज्याला सप्लाय अँड डिमांड पण आपण म्हणू शकतो, जे खाली आपण स्ट्रॅटेजी यूज केली आहे सप्लाय अँड डिमांड, ती सपोर्ट अँड रेजिस्टन्सचा त्याला खूप एक कनेक्शन आहे त्या दोन्ही गोष्टींचं. प्राईज ॲक्शन जे आपलं एक टाईप ऑफ ट्रेडिंग आहे. प्राईज ॲक्शन तुम्हाला रीड करायला आली, प्राईज ॲक्शन समजलं तर तुमचं ट्रेडिंग खूप चांगलं होऊ शकतं आणि तुम्ही त्याच्यात खूप चांगल्या प्रकारे ट्रेड्स घेऊ शकता. ब्रेकआउट अँड ब्रेकडाऊन ही पण एक स्ट्रॅटेजीसारखंच झालं, एक पद्धत आहे. ब्रेकआउट होतो किंवा ब्रेकडाऊन होतो तेव्हा आपण ट्रेड कधी घ्यावा, केव्हा घ्यावा, कसा घ्यावा, हे आपण त्यात शिकणार आहोत. इंडिकेटर्स मी एक ॲड केलेलं आहे कारण इंडिकेटर्स एक एक्स्ट्रा कॉन्फर्मेशन असतं. तुमचं ॲनालिसिस झाल्यानंतर इंडिकेटर एक असल्याने कुठेतरी तुम्हाला कम्प्युटरच आयडिया देतो, एक इंडिकेटर आयडिया देतो की ओके बाबा इथनं आपण बायच केला पाहिजे किंवा इथनं सेल केलं तर चांगलं. सो ते एक मी ह्याच्यात ॲड केलेलं आहे. चार्ट पॅटर्न, कॅन्डलस्टिक पॅटर्न, ह्यात आपण चार्टचे पॅटर्न्स बघणार आहोत. कॅन्डलस्टिकमध्ये कॅन्डलस्टिक कशी तयार होते, का तयार होते, किती मिनिट्सची असते, किती तासांची असते, सगळ्या आपण गोष्टी ह्याच्यात एक एक कव्हर करणार आहोत. म्हणून डेडिकेटेड एक एक मी टॉपिक ठेवला आहे. फक्त माझी एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही डायरीत जे जे आपण शिकणार आहोत ते सगळे नोट्स रेडी ठेवा. लिहून शिकलात, व्यवस्थित नोट्स काढलात तरच तुम्हाला सगळ्या कॉन्सेप्ट्स क्लिअर होतील. बिकॉज बघायला 23 व्हिडिओज साऊंड्स इझी की अरे 23च व्हिडिओ आहेत एवढं काय, पण हे 23 व्हिडिओज तुम्ही बघून समजणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण जेव्हा समजणार, जेव्हा तुम्ही समजून घेणार तेव्हाच तुम्ही सक्सेसफुल ट्रेडिंग करू शकाल. ओके. त्यानंतर फिबोनाची लेवल्स, व्हॉल्यूम ॲनालिसिस, स्विंग ट्रेडिंग, इंट्राडे ट्रेडिंग,
आपले फ्युचर अँड ऑप्शन्स, बऱ्याच जणांना फ्युचर अँड ऑप्शन्स खूप आवडतं किंवा त्याच्यातच ट्रेडिंग करायचं असतं. तर मी तुम्हाला प्रोज अँड कॉन्स दोन्ही सांगणार आहे की फ्युचर अँड ऑप्शन्समध्ये चांगल्या गोष्टी काय आहेत, वाईट गोष्टी काय आहेत, त्याच्यामुळे मग तुम्ही ठरवू शकता, तुम्हाला क्लॅरिटी येईल. ओके. त्याच्यानंतर ऑप्शन ट्रेडिंग, ऑप्शन चेन ॲनालिसिस, फॉरेक्स ट्रेडिंग जास्त मी एक डेडिकेटेड ठेवलेलं आहे, कारण फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये नक्की कसं मार्केट चालतं किंवा ऑप्शन ट्रेडिंग आणि करावं की फॉरेक्स ट्रेडिंग करावं, दोनात काय डिफरन्सेस आहेत, दोनात काय सिमिलरिटीज आहेत, हे आपण सगळं चेक करणार आहोत. ओके. आणि आतापर्यंत तुम्ही बऱ्याच ठिकाणकडून नॉलेज घेतलेलं असेल, पण ते वाईड नॉलेज असल्यामुळे कुठेतरी तुम्हाला कनेक्ट झालं नाही. तर आपण नॅरो डाऊन करणार आहोत की आपण स्पेसिफिकली एक मस्त असं एक रोडमॅप बनवलेला आहे. आणि फायनली जेव्हा हा रोडमॅप तुमचा कंप्लीट होणार, जेव्हा तुम्ही 23वा शेवटचा लेक्चर कंप्लीट करणार, तेव्हा तुम्हाला क्लिअर आयडिया आलेली असेल की तुम्हाला कुठच्या टाईपचं ट्रेडिंग करायचं आहे, कुठच्या इन्स्ट्रुमेंटमध्ये करायचं आहे, कुठच्या मार्केटमध्ये करायचं आहे आणि कुठच्या स्ट्रॅटेजीने करायचं आहे. ओके. आता एक सिम्पल मी तुम्हाला अजून एक लास्ट आपण ब्लॅकबोर्डवर तुम्हाला मी एक एक्झाम्पल देतो की काय आहे की एक रूल आहे. ओके. की तुम्ही कुठच्याही गोष्टीत जर 5 वर्ष दिलात, ओके, कुठच्याही गोष्टीत 5 वर्ष दिलात, डेली 1 तास तुम्ही देताय, ओके, 5 वर्षांसाठी, तर त्या गोष्टीत, त्या कुठच्याही फील्डमध्ये, त्या बिझनेसमध्ये तुम्ही एक्सपर्ट होऊ शकता. ओके. किंवा सक्सेसफुल होऊ शकता. ओके. हा रूल सायन्सने बनवलेला आहे, खूप पहिल्यापासूनचा हा रूल फॉलो केला आहे, म्हणून आपल्याकडे डिग्रीज, डिप्लोमा सगळे 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष असे डिवाइड केलेले असतात. कारण तेवढं वर्ष, तेवढा टाईम तुम्ही जेव्हा देता एका कुठच्या तरी स्पेसिफिक स्किलसाठी, कुठच्या तरी टॉपिकसाठी, कुठच्या तरी बिझनेससाठी, तेव्हा तुम्ही त्याच्यात डेफिनेटली एक्सपर्ट बनता आणि त्यानंतरच तुम्ही सक्सेसफुल बनू शकतात. ओके. सो आता तुम्ही म्हणाल की 5 वर्ष, अरे खूप लॉंग टर्म वाटतंय हे, बरोबर, खूप लांबचा विचार केल्यासारखं आहे. तुम्हाला 5 वर्ष तुमच्याकडे नाही आहेत, तर तुम्ही एक काय करू शकता, जर तुम्हाला हे 5 वर्षाचं समजा 3 वर्षात करायचं असेल, ओके, किंवा 2 वर्षात करायचं असेल किंवा 1 वर्षात करायचं असेल, तर तुम्हाला दिवसाला जो आपण 1 तास 5 वर्षांसाठी देणार आहोत, तो तुम्हाला वाढवावा लागेल. 4-5 तास तरी तुम्हाला डेली ह्या कॉन्सेप्ट समजल्यानंतर प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला 4-5 तास द्यावे लागतील. तेव्हा तुम्ही लवकरात लवकर कुठेतरी तुमचा लर्निंग कर्व ह्याच्यात फास्ट करू शकता आणि लवकर तुम्ही शिकू शकता. आता 4 to 5 आवर्स कसं? 4 to 5 आवर्स काय करायचं? एक, तुम्ही जे व्हिडिओज बघणार आहात ते मल्टिपल टाईम बघा. ओके. मल्टिपल टाईम व्हिडिओज बघा. ओके. दुसरं तुम्ही करू शकता, रोज प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस कसली? नुसतं ट्रेडिंगची नाही, तर ॲनालिसिसची. जे आपण शिकलोय त्या गोष्टी रिव्ह्यू करायची. ओके. तर हे रोज तुम्ही जर 4-5 तास कॉन्स्टंटली जर ह्या गोष्टीला तुम्ही देत गेलात, वर्षभर जर तुम्ही इन्व्हेस्ट केलात, आणि ऑब्व्हियसली हे तेच करणार आहेत ज्यांना ह्या बिझनेसमध्ये खूप सक्सेसफुल व्हायचं आहे. बिकॉज मी स्वतः 8-8 तास, 7-7 तास दिलेत, अजूनही देतो त्या कामासाठी. जेव्हा मी हे क्लासेस, जेव्हा हे कोर्स करतो, मी कॉन्स्टंटली त्याच फील्डमध्ये, त्याच बिझनेसमध्ये असतो. त्याच्यामुळे मी कुठेतरी सक्सेसफुल व्हायची अपेक्षा ठेवू शकतो किंवा अजून लेवलअप व्हायची अपेक्षा ठेवू शकतो. पण तुमच्या जर अपेक्षा अशा मोठ्या असतील तर तुम्हाला तेवढा टाईम दिला पाहिजे. ओके. त्यासाठी मी हे एक एक्झाम्पल दिलं. दुसरं एक एक्झाम्पल तुम्हाला मी देईन. एक आपण अजून एक गोष्ट फॉलो करणार आहोत, त्याला म्हणतात रूल ऑफ 72. ओके. तर रूल ऑफ 72 काय इंडिकेट करतो की समजा तुमचं कॅपिटल आहे 1 करोड. ओके. एक एक्झाम्पल देतो, 1 लाख असेल, 2 लाख असेल, तुम्ही तिथे चेंज करू शकता. हे कॅपिटल तुमचं डबल तुम्हाला जर करायचं असेल तर ह्याला लागणारा टाईम किती आहे? ओके. हे स्टॉक मार्केट किंवा फायनान्शियल एज्युकेशन, फायनान्शियल ॲनालिसिस मध्ये तुम्हाला एक्झॅक्ट हे कॅल्क्युलेट करता येतं. आणि जर तुम्ही कॅल्क्युलेट केलात आणि जर तसं काम करत राहिलात पॉईंट टू पॉईंट, तर तेवढ्या टाईममध्ये ते तुम्ही डबल करू शकता. त्याच्यामुळे फायनान्शियल एज्युकेशन, फायनान्शियल लिटरसी एवढी इम्पॉर्टंट असते. ओके. आता तुम्हाला 1 करोड जर डबल करायचे असेल किंवा जे काय तुमचं कॅपिटल असेल, तर रूल ऑफ 72 सांगतो की 72 ह्याचा फॉर्म्युला आहे डिवायडेड बाय जे काय पर्सेंट आपण दरवर्षी कव्हर करणार आहोत. आता दरवर्षी साधारणतः आपण बघूया 12% आपण म्हणूया. त्याचा जो काय रिझल्ट येतो ती तुमची वर्ष आहेत. ओके. जेवढ्यात तुम्ही तुमचं कॅपिटल डबल करणार आहात. म्हणजे जर तुमचे 1 करोड होते तर ते तुमचे 2 करोड व्हायला तुम्हाला 6 वर्ष लागतील. 12%च्या हिशोबाने केला तर 12% इज नॉट दॅट डिफिकल्ट. ओके. 12% तुम्ही अर्धे तुमचे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केले, अर्धे ट्रेडिंग केलं तरी तुमचं होऊ शकतं. पण पॉईंट काय, हा कोर्स तुम्ही करणार आहात, ऑब्व्हियसली तुम्हाला फास्ट ग्रो करायचं आहे, तुमचं कॅपिटल वाढवायचं आहे.
तर हा कोर्स करताय तर त्याचा फायदा काय, तर आपण इथे हा जो रूल आहे हा आपण सेमच फॉलो करणार आहोत, फक्त आपण टार्गेट करणार आहोत 24% पर इयर. कसं होणार, या स्ट्रॅटेजीजने होणार आणि ते होऊ शकतं, पॉसिबल आहे, म्हणूनच मी इथे 24 लिहिलंय. एव्हरी इयर होणार डेफिनेटली नॉट. कुठच्या तरी वर्षी 24, 25, 26% होऊ शकतं, कुठच्या तरी वर्षी 18, 17, 16% पण होऊ शकतं. पण ॲव्हरेजिंग तुम्ही जेव्हा करणार, जी काय टोटल आपण आता नंबर ऑफ इयर्स ह्याचं होणार आहे तुम्हाला 3 इयर्स. ओके, 3 वर्ष लागू शकतात, लागतात. 2 वर्षांनी डबल होतं, प्रॉब्लेम नाही, पण हाय रिस्क असते इथे. कुठेतरी रिस्क आपली मेंटेन असणार आहे. आपण कॅपिटल आपलं पूर्ण गमावणार नाही आहोत, हळूहळू आपण ग्रो करणार आहोत. आणि आय बिलीव्ह इन स्लो प्रोसेस, कारण त्याच्यात तुमची रिस्क फॅक्टर कमी होतो. त्यामुळे 3 वर्ष तुम्हाला लागणार आहेत. इथे तुम्ही पर्सेंटेज वाढवत गेलात तर तुमची वर्ष कमी होत जातात, पण 24% सेन्सिबल आहे, 3 वर्ष सेन्सिबल आहे मला तरी वाटतं. कारण तुम्ही 3 वर्षात तुमचा कॅपिटल डबल केलात तर त्या पुढचं तुमचं परत पुढच्या 3 वर्षात असं हळूहळू ग्रो करतो आपण. ओके, तर हे 3 वर्षात जे काय तुमचं कॅपिटल डबल होणार आहे, समजा तुमचे 10 लाख आहे ते तुमचे 20 लाख होणार आहे. ओके, तर 24% दर वर्षी नाही होणार, पण राऊंड अबाउट जे तुम्ही 3 वर्ष देताय ह्याचं ॲव्हरेज जेव्हा आपण काढणार तेव्हा ते आपल्याला 24% असलं पाहिजे. ओके, तर हा रूल ऑफ 72 पण आपण एक खूप ह्याच्यात फॉलो करणार आहोत. ह्या एक एक्स्ट्रा बोनस पॉईंट मी ॲड केलेला आहे. आणि 23 आपले जे टॉपिक्स आहेत ते सोडून एक रूल ऑफ 72 पण मी तुम्हालाच एक्सप्लेन केलं आहे. त्यामुळे आता उद्यापासनं आपलं फर्स्ट लेक्चर जो असणार आहे म्युच्युअल फंड इन्व्हेस्टिंग, तिथनं आपण स्टार्ट करणार आहोत. त्यामुळे मी आजच्या लेक्चरमध्ये सांगितलेल्या सगळ्या गोष्टी नीट तुम्ही तशा फॉलो करा. कळलं नसेल लेक्चर तर परत एकदा बघा, तुमच्याकडे ती एज आहे, तुम्ही परत 10 वेळा 50 वेळा हवं तेवढ्यांदा हा व्हिडिओ बघू शकता. ह्या सगळ्या कोर्सचा, या सगळ्या व्हिडिओजचा लाईफ टाईम ॲक्सेस तुमच्याकडे असणार आहे. असं नाही की महिन्याभराचा कोर्स संपला की नाही होणार. तुम्ही आयुष्यभर जितकी वर्ष तुम्हाला बघायचं बघू शकता. जोपर्यंत कॉन्टेंट मी ऑनलाईन ठेवणार तुम्ही बघू शकता. ओके, सो तो एक ॲडव्हान्टेज देतोय मी तुम्हाला. सेकंडली, हा कोर्स संपल्यानंतर ज्या कोणाला पण असं असेल की अजूनही नाही कळलं किंवा मला कुठेतरी क्लासचा सपोर्ट हवा आहे, सरांचा सपोर्ट हवा आहे, मला तुमचं ॲनालिसिस, तुमच्याबरोबर मला काहीतरी ट्रेड करायचं आहे किंवा तुमच्याबरोबर मला गाईडलाईन्स कॉन्स्टंट हवे, ते पण आपल्याकडे सोय आहे. त्याच्यासाठी पण मी ऑप्शन्स क्रिएट केलेले आहेत. ज्या कोणाला हा कोर्स संपल्यानंतर असं होणार आहे की मला सर अजून 2 महिने, अजून 1 महिने तुमचा सपोर्ट आहे, माझ्याशी बोला, तुम्हाला त्याच्यासाठी चार्जेस डेफिनेटली पे करावे लागणार, कारण मी माझा टाईम देतोय. पण आपण काहीतरी त्याच्यात तुमच्यासाठी डिस्काउंट थोडंसं कमी केलेलं आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. आपण त्याच्यावर चांगलं वर्कआउट केलेलं आहे ऑलरेडी. त्यामुळे कोर्स संपल्यानंतर आपण या गोष्टी पाहू. पण आज जो तुम्ही हा लेक्चर बघितला, आय होप तुम्हाला गोष्टी, सिलेबस सगळं समजलेलं असेल. आणि काय समजलेलं नसेल तर हे लेक्चर्स जसे होणार आहेत तसं तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. आपण वीकमधनं एकदा लाईव्ह सेशन किंवा ऑफलाईन तुम्ही जर आलात इन्स्टिट्यूटला तेव्हा आपण तुमचे क्वेरीज सॉल्व्ह करणार आहोत. ओके, सो त्यामुळे थँक्यू हा लेक्चर आजचा बघितल्याबद्दल. आणि वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन्स की तुम्ही खूप चांगला डिसिजन घेतला आहे आणि खूप चांगला डिसिजन घेऊन तुम्ही ह्या ॲडव्हान्स कोर्समध्ये आधी तुमचं ॲडमिशन केलेलं आहे. ह्यामुळे तुम्हाला चांगले गाईडलाईन्स मिळणार आणि तुम्ही एक सक्सेसफुल ट्रेडर नक्कीच बनू शकाल, ही मी तुम्हाला ग्वाही देतो. ओके, सो थँक्यू सो मच. हॅव अ गुड डे. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.